श्रोतेहो, तुम्ही फालुदा कधी खाल्लाय का? फालुदा खाताना त्यात तुम्ही काळ्या रंगाच्या बिया कधी पाहिल्यात का? त्या बिया नेमक्या काय असतात? तर त्या बिया असतात सब्जाच्या बिया. या सब्जाच्या बियांविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार श्रोतेहो, मी डॉक्टर आकांक्षा गुगरे आपल्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत करते. श्रोतेहो, सब्जाच्या बिया ह्या अतिशय गुणकारी मानल्या गेल्यात. आता ह्या ज्या सब्जाच्या बिया असतात त्यांचे फायदे नेमके काय असतात, त्या कशा प्रकारे ओळखायच्या आणि त्या किती प्रमाणात खाल्ल्या पाहिजेत याविषयी आज आपण थोडक्यात माहिती करून घेणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा आपण जाणून घेऊया की या सब्जाच्या बिया नेमक्या ओळखायच्या कशा. कारण चिया सीड्स असतात किंवा तुळशीच्या ज्या बिया असतात ह्या देखील जवळपास सारख्याच दिसतात. मग सब्जाच्या बिया ओळखायच्या तरी कशा? तर सब्जाच्या बिया ह्या पूर्णपणे काळ्या असतात. इतर कुठल्याही रंगाची शेड त्या सब्जाच्या बियांमध्ये नसते. पूर्णपणे काळ्या असतात आणि थोड्या लंबगोलाकार असतात. ज्या वेळेला या सब्जाच्या बिया आपण पाण्यामध्ये भिजवतो त्याच्या 15 ते 20 मिनिटात ह्या सब्जाच्या बिया पूर्णपणे फुगून त्याच्यावरती एक ट्रान्सपरंट किंवा पांढरट रंगाचा थर तयार झालेला आपल्याला दिसून येतो. तर अशा प्रकारे तुम्ही सब्जाच्या बिया ओळखू शकता. आता या सब्जाच्या ज्या बिया असतात यांचे फायदे नेमके कोणते आहेत याविषयी देखील आपण थोडक्यात पाहूया. सब्जाच्या ज्या बिया असतात ह्याच्यामध्ये कॅलरीज आणि कार्ब्स म्हणजे कार्बोहायड्रेट म्हणजेच कर्बोदके हे कमी प्रमाणात आढळतात. त्यामुळे वजन नियंत्रित करायला अतिशय उपयुक्त आहे. त्याचबरोबर ह्याच्यामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस यासारखे घटक देखील खूप मोठ्या प्रमाणात आढळलेले आपल्याला पाहायला भेटतात. कॅल्शियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम सोबतच विटॅमिन ए असेल, विटॅमिन बी असेल, विटॅमिन सी असेल किंवा विटॅमिन के असेल. त्याचबरोबर ओमेगा 3 आणि ओमेगा 6 फॅटी ॲसिड देखील आपल्याला ह्याच्यामध्ये पाहायला भेटतात. आता ह्या ज्या सब्जाच्या बिया असतात ह्याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टीज देखील असतात. म्हणजे अँटी एजिंगसाठी देखील ह्या मदतगार झालेल्या आपल्याला पाहायला भेटतात. ज्यांना बद्धकोष्ठता असते म्हणजे पोट साफ न होण्याची समस्या, ज्याला कॉन्स्टिपेशन आपण असं म्हणतो, ह्या समस्याशी जे झुंज देत असतात अशा लोकांना देखील सब्जा हा अतिशय उपयुक्त मानला गेलेला आहे. ज्यावेळेला सब्जा पाण्यामध्ये भिजवला जातो त्यावेळेला तो सब्जा पाणी पूर्णपणे शोषून घेतो आणि त्याच्या बिया असतात त्या फुगून तयार होतात आणि त्या थोड्याशा चिकट असतात. मग ज्यावेळेला ह्या ज्या बिया असतात ह्या ज्यावेळेला खाल्ल्या जातात त्यावेळेला तुमच्या पोटातला जो इंटेस्टाइनल जो फ्लोरा असतो त्या देखील रिजनरेट व्हायला ह्या ज्या बिया असतात ह्या मदत करत असतात. त्याचबरोबर ह्याच्यामध्ये फायबर्स हे खूप मोठ्या प्रमाणावर पाहायला भेटतात. म्हणजे सोल्युएबल आणि इनसोल्युएबल फायबर ह्या दोन्ही प्रकारचे फायबर सब्जाच्या बियांमध्ये असतात. त्यामुळे पोट साफ व्हायला मदत होते. ज्यांना कॉन्स्टिपेशनची समस्या आहे अशा लोकांनी रात्री जेवणामध्ये जर सब्जाचा वापर केला किंवा रात्री जर तुम्ही दूध पित असाल तर त्या दुधामध्ये जर थोडासा सब्जा टाकून जर ते दूध पिलं तर पोट साफ व्हायला नक्कीच मदत होते. त्याचबरोबर पचनाचे जे वेगवेगळे आजार असतात म्हणजे पोट साफ न होण्याची समस्या असेल, गॅसेस असेल, ॲसिडिटी असेल अशा लोकांसाठी देखील सब्जा हा अतिशय गुणकारी ठरलेला आपल्याला पाहायला भेटतो. त्याचबरोबर त्वचेसाठी आणि हृदयासाठी देखील सब्जा हा अतिशय उपयुक्त आहे. ज्यांना वजन कमी करायचं असतो अशा लोकांसाठी सब्जा हा अतिशय उपयुक्त ठरलेला आपल्याला पाहायला भेटतो. सब्जामध्ये फायबर हे मोठ्या प्रमाणावर असतात त्यामुळे पोट साफ व्हायला मदत होते आणि वजन देखील नियंत्रणात यायला मदत होते. प्रोटीन्स हे खूप मोठ्या प्रमाणावर पाहायला भेटतात. प्रोटीन्स देखील वजन मॅनेज करायला मदत करतात. त्याचबरोबर सब्जाच्या बिया ज्या वेळेला पाण्यात भिजवल्या जातात त्यावेळेला त्या फुगून येतात. आता अशा बिया ज्यावेळेला तुम्ही खाता म्हणजे तुम्ही त्या जेवणामध्ये खात असू दे किंवा दुसऱ्या कुठल्या प्रकारे सरबतामध्ये वगैरे घेऊन तुम्ही त्या खात असू देत, पण ज्यावेळेला तुम्ही ते खाता त्यावेळेला त्यात फायबर्स आणि प्रोटीन्स देखील भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे एक प्रकारे पोट भरल्याची जाणीव होते आणि त्यामुळे मग तुमची जी वारंवारची भूक लागण्याची समस्या असते ही कुठेतरी थांबते आणि त्यामुळे जास्तीचं जे तुमच्याकडनं खाणं असतं, जास्तीचं कार्बयुक्त किंवा कार्बोहायड्रेटयुक्त खाणं जे तुमचं असतं हे कुठेतरी टळतं आणि त्यामुळे तुमचं वजन नियंत्रणात यायला मदत होते. त्याचबरोबर तुमचं वारंवार खाणं ज्यावेळेला बंद होतं अशा वेळेला इनडायरेक्टली तुम्हाला जर डायबिटीस असेल तर त्यामध्ये देखील हा सब्जा मदत करतो. म्हणजे एक प्रकारची सटायटी कुठेतरी ते सब्जा खाल्ल्यामुळे भेटते. म्हणजे साध्या सोप्या भाषेत समजायचं झालं तर पोट भरल्याची जाणीव पोटामध्ये राहते आणि त्यामुळे वारंवार भूक लागणं हे नियंत्रणात येतं आणि त्यामुळे आपसुकच जे बाकीचे जे आजार असतात हे नियंत्रणात यायला या सब्जामुळे मदत होते आणि त्याचमुळे वजन देखील कमी होतो आणि डायबिटीस देखील नियंत्रणात यायला मदत होते.
आता सब्जाचे हे तर फायदे झाले. आता सब्जा खायचा, आता नेमका किती खायचा बरं? त्याचं प्रमाण नेमकं काय आहे ह्याविषयी आपण थोडक्यात पाहूया. सब्जाच्या ज्या बिया असतात, ज्या कच्च्या बिया असतात, ज्या पाण्यात भिजवल्या नाही आहेत, अशा कोरड्या बिया कमीत कमी 2 टीस्पून तुम्ही त्या 2 टीस्पून ज्या कच्च्या बिया आहेत ह्या पाण्यामध्ये भिजवून त्या खायच्या असतात. आता ह्या ज्या बिया असतात, बरेच जण मला बोलतात की आम्ही कच्च्या बिया खाल्ल्या आणि वरनं पाणी पिलं तर चालेल का? तर असं केल्याने त्याचा पूर्ण उपयोग आपल्याला भेटत नाही आणि त्याचबरोबर त्या ज्या बिया असतात ह्या घशामध्ये अडकण्याची भीती असते. त्यामुळे असं न करता 2 टीस्पून बिया घ्यायच्या, त्या पाण्यामध्ये भिजत टाकायच्या आणि त्या फुगल्या की त्यानंतर त्याचा वापर करायचा असतो. आता याचे दुष्परिणाम काय होऊ शकतात किंवा नुकसान काय होऊ शकतं? जे जास्त प्रमाणात जर सब्जा तुम्ही खाल्ला तर तो हानिकारक ठरू शकतो का? तर जास्त प्रमाणात ज्यावेळेला तुम्ही सब्जा खातात त्यावेळेला बऱ्याच जणांना लूज मोशन म्हणजे जुलाब होऊ शकतो किंवा मळमळ होऊ शकते. त्याचबरोबर भूक न लागण्याची समस्या देखील होऊ शकते. म्हणजे कुठेतरी तुम्हाला भूक न लागण्याची समस्याचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे सब्जा हा प्रमाणातच घ्यावा. त्यानंतर आता हा जो सब्जा आहे हा खाताना नेमका कशा प्रकारे खावा? तर कोशिंबिरींमध्ये किंवा सरबतांमध्ये किंवा फालुद्यामध्ये तर सब्जा आपण खातो हे तर सगळ्यांनाच माहिती आहे. ह्या व्यतिरिक्त ज्यांना डायबिटीस आहे, जे सरबत घेऊ शकत नाही आहेत, असे लोक लिंबू पाण्यामध्ये किंवा ताकामध्ये हा सब्जा घालून घेऊ शकतात किंवा तुमचं जे कोकमाचं पाणी असतं, जलजिरा असतं, ह्याच्यामध्ये देखील हा सब्जा घालून तुम्ही घेऊ शकता. त्याचबरोबर खीर जी आपण बनवतो किंवा दूध जे असतं ह्याच्यामध्ये देखील हा सब्जा तुम्ही घालून त्याचा वापर करू शकता. तर तुम्हाला देखील जर काही वजन वाढण्याची समस्या असेल, काही इतर काही समस्या असतील तर तुम्ही देखील सब्जाचा आहारामध्ये नक्की समावेश करा. तुम्हाला देखील त्याचे फायदे दिसून येतील. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.